चला 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 माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन प्रवासावर जाणार आहोत, एका सफारीवर जाणार आहोत, एका सफारीवर जाणार आहोत. पण तो प्रवास कसला आहे माहिती तुम्हाला? त्या प्रवासाचं नाव आहे भांड्यांच्या दुनियेची सफर. म्हणजे भांड्यांच्या जगामध्ये आपण आता फिरायला जाणार आहोत. माझ्या बाळांनो, 450 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली. 80 कोटी वर्षांपूर्वी या पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झाली आणि त्यानंतरच्या काळामध्ये मानव सृष्टी निर्माण झाली. मानव जसजसा वाढायला लागला, त्याला जगणं समजायला लागलं, अन्नाची आवश्यकता त्याला कळायला लागली. तेव्हापासून मानव वेगवेगळ्या स्वरूपाची भांडी वापरायला लागला. त्याला त्याच्या वेगवेगळ्या काळामध्ये ज्या ज्या वस्तू हाताशी सापडायच्या त्या वस्तूंचा उपयोग भांडी तयार करण्यासाठी मानव करीत असे. जसा जसा काळ पुढे जात गेला तसा तसा वेगवेगळ्या धातूंचा शोध मानवाला लागला. धातूंपासून वस्तू बनवायला लागला, दगडापासून वस्तू बनवायला लागला, लाकडापासून. लाकूड म्हणजे काष्ठ, म्हणजे काष्ठच्या वस्तू मानव बनवून वापरायला लागला. धान्य साठवण्यासाठी, जेवण करण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी भांड्यांचा उपयोग होतो. आपल्याला भांड्यांचं महत्त्व अधिक चांगल्या पद्धतीने कळावं. काही भांडी आज आपल्याला परिचयाची नाहीत, कारण आपल्या घरामध्ये मिक्सर नावाचे, ओव्हन नावाचे नवनवीन भांडे रूपी पाहुणे आलेले आहेत. म्हणून पाटा वरवंटा, खलबत्ता, सुरई यासारखे अनेक जुने मित्र, जुने पाहुणे त्यांना आपण विसरलो आहे. अशा नवीन पाहुण्यांची आणि जुन्या पाहुण्यांची चला बरं या नाटकाच्या माध्यमातून आपण ओळख करून घेऊया. आपल्या वर्गातील एक गुणवंत नाटककार, नाटकरत्न, नाट्यरत्न कलाकार तुमच्या समोर नाटकाच्या माध्यमातून भांड्यांच्या दुनियेची सफर तुम्हाला घडवणार आहे. चला तर मग भांड्यांच्या दुनियेत. इथे उपस्थित माझे सर्व मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आज मी तुम्हाला भांड्यांची दुनिया दाखवणार आहे की भांडे कशा पद्धतीने होतात. आपल्या वर्गात आपल्या मित्र मैत्रिणींनी भांड्यांची दुनिया या पाठावर एक छोटेसे नाट्य तयार केले आहे. ते नाट्य तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी मी तुम्हाला विनंती करते. चला तर मग बघूया आपल्या मित्र मैत्रिणींनी तयार केलेलं छोटंसं नाट्य. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सार्थक, मी आहे अरुण, मी दगडी पाटा, मी अदिती, मी माधव, मी सुरई, मी मंदा, मी उखळ, पीठ मळण्यासाठी वापरले जाणारे लाकडाचे काटवट, मी खलबत्ता, मी प्रशांत. बघा मुलांनो, सर्वांनी आता आपला परिचय करून दिलेला आहे. आता आपली दादा दिदी इथे नाट्य सादर करणार आहे. ते नाट्य तुम्ही शांत चित्ताने ऐकावे. मी शेवटी प्रश्न विचारेन बरं का. उन्हाळ्याची सुट्टी सुरू होताच अरुण व आदिती आजी आजोबांकडे जायला निघाले. मामांची मुलं अरुण व आदितीची आतुरतेने वाट पाहत होती. आपणही आजी आजोबांकडे गेलो की आपली ही खूप मजा असते. त्याच पद्धतीने अरुण, आदिती व मामांच्या मुलांची खूप मजा असायची. आंबे खाणे, कलिंगडे खाणे, ऊस खाणे, विहिरीत पोहायला जाणे हे त्यांचे निश्चितच असायचे. घराबाहेर ऊन असल्या कारणाने आजी मुलांना बाहेर जाऊ जायचं नाही. त्यामुळे मुलं घरातच काही ना काही खेळ खेळत असायचे. एके दुपारी लपाछपी खेळत असताना आदिती कोठीच्या खोलीत लपायला गेली. कोठीची खोली म्हणजे धान्य साठवण्याची जागा. आता आदितीला एका कोपऱ्यात जाते पडलेले दिसले. आदितीला जाते म्हणजे काय हे माहीतच नव्हते. तेव्हा आदितीने सर्वांना बोलवले. जाते अचानक बोलू लागले. बघा मित्रांनो, किती आश्चर्याची गोष्ट आहे. मानवाप्रमाणे जाते ही अचानक बोलू लागली. चला तर मग बघूया आता पुढे जाते काय बोलते. ओळखलं ना मुलांनो, मी आहे जाते. जाते म्हणजे घड्याळ. तू इथे काय करतेस? काय सांगू तुम्हाला, आजकाल लोक माझं फक्त लग्नाची हळद काढण्यासाठीच उपयोग करतात आणि नंतर असं कोपऱ्यात ठेवून देतात. आता काय, माझे नवे मित्र सगळे सोयरे स्वयंपाकघरात विलंबन झाले आहेत. हे मित्र सगळे सोयरे कोण काय? मला नाही समजलं. तुम्हाला माहित नाही का आमचा इतिहास? थांबा थांबा, मी सांगते त्यांना आपला
शेवटी त्याने मातीपासून मडके, वाडगे, वस्त्रट ताटल्या, वराती, रांजण, घडे अशी अनेक नित्योपयोगी भांडी बनवली. अरे पण हो, आम्ही तर आजही मातीच्या माठातलं थंडगार पाणी पितो, छोट्या छोट्या मडक्यात दही लावतो. पण का रे, माणसाने फक्त मातीचीच भांडी बनवली का? अरे नाही, तसं नाही. मातीच्या भांडीबरोबर मानवानं दगडी, लाकडी, चामड्याचीही भांडी बनवली. तुम्ही चामड्याचे बुद्धे, वाळलेल्या भोपळ्यापासून बनवलेली तुंबे कधी पाहिली आहेत का? हो, मी हाताच्या मानवराच्या भांड्यांची खूप चित्रे पाहिली आहेत. अजूनही आदिवासी भागातील लोक भांड्यांचा उपयोग करता हेही वाचलं आहे. मुलांनो, लाकडापासून बनलेली भिंतीलगत ठेवलेली ही काटकट पहा. गव्हाचं, ज्वारीचं आणि बाजरीचं पीठ मळण्यासाठी हिचा उपयोग केला जातो. अजूनही ग्रामीण भागात काही घरांमध्ये हिचा उपयोग होताना दिसतो. अगं मंदा, तुला आठवते का तुझ्या आजीला आमच्या मित्र मिक्सरची खूप भीती वाटायची. शेंगदाण्याची कूट, मिरची, हळद, शेंगदाण्याची कूट, मिरची, हळद असे काही काही करण्यासाठी आजी खड, नुसतं दगडी खड किंवा हा खलबत्ता आजी वापरायची. पाटाही वापरायची. आता तुम्हीच सांगा मुलांनो, आजकाल उखळीमध्ये कोण पदार्थ कुठत नसतंय. लावला मिक्सर की झालं का? वेळही वाचतो आणि श्रमही वाचतो, हो का नाही मुलांनो? पूर्वी पिठाच्या मसाल्याच्या गिरण्या नव्हत्या. गृहिणी जात्यावर धान्य दळायचं. धान्य दळण्यासाठी सूप असायचे. हे सगळं खरं आहे का? पण आजही एवढा वेळ कोणाकडे आहे? मातीच्या व लाकडाच्या भांड्यांबरोबर मानवाने तांबू आणि लोखंड या धातूंचा शोध लावला आणि मग त्यापासून वस्तू बनवू लागल्या. म्हणजे फक्त भांडी बनवण्यासाठी या धातूंचा खूप उपयोग होऊ लागला का? पलंग, खुर्ची, टेबल, दार, खिडक्या, मोठे दरवाजे यासारखे लोखंडापासून तयार होणारे वस्तू तुम्ही पाहिलेच असतील. त्याचबरोबर स्वयंपाकघरात लोखंडी कढई, तवा याचा उपयोग करताना तुम्ही पाहिलाच असेल. त्याचबरोबर शीशाने चांदी या धातूचा शोध लागला आणि त्यापासून विविध प्रकारचे वस्तू बनू लागले. मग स्टेनलेस स्टीलची भांडी कधी आली? पितळी व तांब्याच्या भांड्याची जागा सध्या ॲल्युमिनियम, मेटालियम आणि स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांनी घेतली. सध्या सगळीकडे स्टेनलेस स्टीलची भांडी बघायला मिळतात. पूर्वी आंघोळीसाठी घंगाळ, पाणी तापवण्यासाठी पंप, पाणी साठवण्यासाठी घागर असायची. आता तर सर्व ठिकाणी गॅसची शेगडीच वापरतात. पण जेवणाच्या पंगतीत ताटसाठी केळीचे पान, पत्तरवाळी व वाट्यासाठी द्रोण आणि हात धुण्यासाठी दस्त असायचं, हो ना? हो, अरुण तुला तर बरंच काही माहित आहे. गाई म्हशींच्या दुधासाठी कासंडी, लोण्याची व तुपाची बुद्धी असायची. आता तर सर्वत्र गॅसची शेगडीच वापरतात आणि चूल वापरायचे प्रमाण फारच कमी झालं आहे. पण या काळात मातीपासून तयार होणारी भांडी बंद झाली का? नाही, तसं नाही. या धातूंच्या शोधामुळे मातीची भांडी बनवणं बंद झालं असं मुळीच नाही. उलट आज भांडी तयार करण्यासाठी माती वापरण्याची परंपरा म्हणजे भांडी संस्कृतीचा पाया मानला जातो. आज मोठ्या प्रमाणावर चिनी माती वापरून विविध भांडी बनवल्या गेल्या. त्यांचा आकार, प्रकार, त्यावर केलेले नक्षीकाम हे आपल्याला गृहीत धरावे लागतात. हो हो, हे अगदी खरं आहे. आमच्या घरी स्टेनलेस स्टील, नॉनस्टिक व कोटेड मेटलची भांडी आहेत. प्रत्येक जण स्वतःच्या खिशाला परवडणारी तसेच वापरण्यास सोपी असणारी भांडी खरेदी करण्याचाच प्रयत्न करतात. एकूण काय तर भांडी हे मानवी संस्कृतीचा अविभाज्य अंग आहे. जिथे जिथे मानवी समाज असेल तिथे तिथे भांडी असणारच. आता मी तुम्हाला प्रश्न विचारते. उन्हाळ्यात माठाला ओले व सुती कपडे का बांधतात? कारण हे माठामधले पाणी थंड राहावे म्हणून त्याला ओले व सुती कापड बांधतात. मातीचा माठ व रांजण जमिनीत का पुरतात? चला तर मग मी सांगते. रांजण आकाराने मोठे असते, त्याच्यात पाणी जास्त मारते, त्यामुळे त्याला जमिनीत पुरतात. कारण त्याच्यातले पाणी थंड राहावे. उन्हाळ्यात आपल्याला गार पाणीशिवाय चालत नाही. आता याचा अर्थ एका मुलाने उत्तर दिले, म्हणजे याचा अर्थ की आम्ही सादर केलेले नाट्य तुम्हाला समजले. बघा मुलांनो, तुम्ही न आवाज करता आम्ही सादर केलेले नाट्य ऐकले त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. जणू आम्ही तुम्हाला भांड्यांची सफारच घडवून आणली व आमचे मराठी भाषेचे शिक्षक
दिली त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानते. शेवटी नाटिका संपली असे जाहीर करते.